स्वस्ति श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। जानकी वल्लभो विजयते वर्णानाम् अर्थसंगानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायको भवानी शंकरो वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धासान्तसमीचरं वन्दे बोधमयं नित्यं गुरुं शङ्कररूपिणां यमासितो इव करोपि चन्द्र सर्वत्र वन्दते सीतारां गुणग्रां पुण्यारण्यविहारिणो वन्दे विज्ञानो कविज्वरो उद्भवसितारकारणं क्लेशारणिं सर्वश्रेष्ठकरी सीतां नतं रामवल्लभां जन्माया वशवर्ति विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा यत्सत्त्वादमर्षयो भाति सकलं रचो यतारी ब्रह्मा यत्पादफ्लवमेकमेवं हि भवाम्भो स्थितिवर्षदां वन्देऽहं तमशेषकारणं परं रामवाक्यं शमरीं नानाप्राणिकमासमन्तो यत् रामायणे निगदितं कचिदन्नतोऽपि स्वान्तसुखाय तुलसीरघुनाथगाथा वाचामन्दनमन्दनमातनोति। प्रथम भगति संतन कर संगा, प्रथम भगति संतन कर संगा, प्रथम भगति संतन
तो धीरती मम कटाप संगा तो धीरती मम कटाप संगा प्रथम भगति करो तन संगा प्रथम भगति करो तन संगा प्रथम भगति करो तन संगा तो साई रति मम लता प्रसंगा तो साई रति मम लता प्रसंगा प्रथम भगति परमपिता परमात्मा परात्पर परमेश्वर हा एको कमी करायचा बोलताना अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज राजेश्वरी प्रियकर रुक्मिणी रमण अकारण करुणा रुणालय अजून थोडा एको कमी करायचा बोलताना भक्तवांच्या कल्पतरू श्याम सुंदराच्या हा थोडा टाकी गो थोडासा टाकी गो हा श्याम सुंदराच्या अनुकंपेनं बस संपन्न होत असलेलं श्रीराम कथा भक्ती ज्ञानयज्ञ आज शेवटचं सत्र आपण गुंफायला लागलेलो आहे. टप्पा लांबचा आहे आणि नियोजित वेळेवर जागेवर पोहोचायचा आहे. आज बाहेरून आलेले पाहुणे आदरणीय हरिभक्ती परायण पांडुरंग काकाजी बावनकुळे ज्यांचं बंधुवत प्रेम माझ्यावरती आहे आणि या परिसरात फार स्नेह ज्यांच्यामुळे मिळाला ते आदरणीय विठ्ठलराव भाऊ बावनकुळे संगीता वहिनी बासुंदी आणली वाटते डब्यात भरून बर आनंद आहे कडे निमखेड्यावरून सगळी काचुरवाईची मंडळी 58 लोक रेल्वे ऍक्सिडेंट मध्ये गेल्यानंतर विसंगती निर्माण झालेल्या वातावरणात आपण श्रीमद भागवताच्या माध्यमातून शांती प्रस्थापित केली. अजूनही ते सगळे क्षण माझ्या डोळ्यापुढे येत असतात. योगायोग आहे. आमची प्रियाई आज आहे आणि गाठी बांधे सचिन दादा गाठी बांधे सहपरिवार निमखेड्यावरून आले. आपलंही स्वागत आहे. नगर निवासी जनता जनार्दन संस्थाचे सगळे पदाधिकारी
सगळ्यांना व्यासगादीवरून प्रणाम, संगीतकारांना प्रणाम, सर्व अमृती परिवार आणि बुद्ध विहारातील सगळा बुद्धिस्ट परिवार, परमात्मा एक संप्रदायाची सर्व सेवक मंडळी, आपण सादर निमंत्रित आहात. जे आले त्यांना वंदन, जे आले नाही त्यांनाही वंदन, पण येण्याचा आग्रह, कारण कथेचा शेवटचा दिवस आहे आणि आज ज्यांच्याकडून पंगत आहे ते आदरणीय प्रकाशजी, बरोबर चिठ्ठी दिली का भाऊ? चिठ्ठी मुकेश जी अमृते, हा थोडी एक चिठ्ठी लिहून द्या. हा प्रकाशजी बरोबर आहे, मुकेश अमृते आणि मुकेशजी अमृते या दोघांकडून सगळ्यांकरता आज भोजनाची व्यवस्था आहे. रोजच जेवढे ऐकायला तेवढे जेवायला. पांडुरंग काकाजी, हा सगळी क्रांती करून टाकली हा खंडाळा गांगणेरनं. हा जेवढे ऐकायला तेवढे जेवायला. महाप्रसाद उद्याला आहे 2 वाजताच्या नंतर, पण रोजच महाप्रसाद चालला. हा आणि वरण भात पोळी भाजी कढी नाही, रोज चकाचक राहते. एक दिवस लाडू झाले, एक दिवस जिलेबी झाली, आजही काहीतरी आहे. बरं पाहू मग आपण जेवताना काय असेल ते. आनंद आहे. तसं मगाशी आम्ही बासुंदी खाऊनच आलो अमृते परिवारातली. हा आदरणीय शिवशंकर भाऊ हारोडे, सगळे अमृते परिवार, सगळ्यांना व्यासगादीवरून वंदन करतो. प्रभाकर दादा काटोके आणि सगळा काटोके परिवार, पाहुणी परिवार, काहींची नावं, हा राधेश्याम दादा काटोके, काहींची नावं घेतली तर निश्चित काही सुटते आहे. ज्यांची नावं सुटली त्यांनाही व्यासगादी प्रणाम करतो आणि वाक्पुष्प माला गुंफतो. परमेश्वराच्या अलौकिक लीला निवेदन करताना जी कथा आपण या ठिकाणी बोलायला लागलो, थोडासा अर्धा फट वाढवा मॉनिटर, सगळा बरोबर आहे. हा बस. जी कथा आपण श्रवण करायला लागलो, ज्या परमेश्वराच्या अलौकिक लीला आहे, ज्या लीला परमात्मा बहाणा बनवतात आणि जगाला आदर्श देण्याकरता एक कृती प्रस्तुत करतात, ती लीला म्हणजे रामाची लीला आहे. जो राम एक वचनी, एक बाणी, एक पत्नीव्रत धारण करणारा, ज्याच्या लीला श्रवण करताना एक एक अक्षर जरी कानावरती पडलं तरी महापातकाचा नाश व्हावा, हे ज्याच्या कथेचं सामर्थ्य आहे, तो परमात्मा किती मोठा असेल, किती मोठा असेल तो परमात्मा. म्हणून या परमेश्वराच्या बाबतीमध्ये वर्णन करताना बोलून गेले, काय या देवाचं वर्णन करावं. राम म्हणजे रामच, रामाला उपमा देण्याकरता दुसरा शब्द नाही. आणि असा परमात्मा बहाणा सीतेच्या शोधाचा बनवला आणि उद्धार अनेक सद्भक्तांचा करण्याच्या नात्याने मार्गक्रमण केला. आणि असा मार्गक्रमण करणारा परमात्मा मार्गाने जाता 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 जटायूचा उद्धार केला. आणि काल शबरीच्या आश्रमात रात्र झाल्यामुळे परमात्मा थांबले. नियम आहे, संत आणि भगवंत एका ठिकाणी आल्यानंतर चर्चेचा शुभारंभ होत असतो. जसे 2 व्याही एका ठिकाणी आल्यानंतर संसारातल्या चर्चा, देव आणि भगवंत एका ठिकाणी आल्यानंतर परमार्थाच्या चर्चा. शबरी माता बोलायला लागली, हे भगवान, मैं तो अनपढ़ हूँ, गवार हूँ, मैंने पढ़ाई तो की नहीं है, लेकिन ए मेरे मालिक, जगत के सुविख्यात तत्व ज्ञाता महामुनि वशिष्ठ जी के यहाँ आपने अध्ययन करने के नाते आपके पास बहुत बड़ी विद्वत्ता है. विद्वान आहात आपण. आणि देवा, ते तत्वज्ञान मला सांगा, जे ऐकल्यानंतर माझ्या जीवनाचा बेडा पार होईल. आणि शबरी मातेच्या आश्रमात रामचंद्र परमात्मा प्रवचन करायला व्यासगादीवर बसले. शबरी मुडा आहे, राम आसनावर आहे आणि प्रवचन आरंभ झालं. त्याला भक्ती, नवविध भक्तीचं वर्णन करायला लागले. म्हणून यजमानांना खरा लाभ घेण्याकरता माळ घालणे, तुळशीला पाणी टाकणे, संस्थानचे अध्यक्ष, हा आमच्या सुनबाई सहित माळ
टाकणे, तुळशीला पाणी घालणे आणि इथून आजपासून आपल्या मंदिरात रोज हनुमान चालीसा झाला पाहिजे। भावने अमृते कोण कोण आहे पदाधिकारी हजर? सगळ्यांना निवेदन, आजपासून माझ्याकडे बघा अध्यक्ष बाबा, आजपासून आपल्या मंदिरात दररोज माझ्याकडे पहा, हनुमान चालीसा झाला पाहिजे, हरिपाठ झाला पाहिजे, काही त्याला वेळ लागणार नाही। बस बस, बस। रामचंद्र परमात्मा सदा प्रवचन करण्याकरता उभे झाले आणि प्रवचन करण्याकरता उभे झालेले आपल्या व्यासगादीवर बसलेले रामचंद्र परमात्मा नवविध भक्तीचं वर्णन करून सांगायला लागले। त्यात पहिली भक्ती कोणती? प्रथम भगती करू संतन संगा। पहिली भक्ती आहे संतांचा संग, संतांचा संग। संत संग केला तर भगवत नामाची चर्चा होते। संत ज्या वेळेला, आपले देव ज्या वेळेला संतांच्या आश्रमामध्ये प्रवचन करायला उभे होतात त्याला भक्ती पहिला संतांचा संग म्हणतात। आणि देवाच्या दरबारात संत जर कीर्तन किंवा प्रवचनाला उभे झाले तर पहिली भक्ती श्रवण भक्ती म्हणतात। क्रम थोडासा अलटून पलटून बोलणारा वक्ता बदलला की क्रम बदलतो। या ठिकाणी दरबार संताचा, हनुमंतरायचा दरबार म्हणजे कोणाचा दरबार? संताचा। हा, आणि संताच्या दरबारात उभी कोण आहे? शबरीचा दरबार संताचा। आणि कथा सांगायला कोण उभे आहे? रामजी। हा, आणि भक्तीचं बरोबर निवेदन करताना पहिली भक्ती सांगायला लागले संतांचा संग। हा, जीवनामध्ये ज्याला यमाचे खेटर खायचे नाही, नागपुरी मराठी बोलून राहिलो मी। कोणती मराठी? नागपुरी मराठी। ज्याला यमाचे खेटर खायचे नाही त्यानं गुपचूप संतांच्या संगतीमध्ये परमार्थाला सुरुवात करावी आणि तो परमार्थ शास्त्रानं वर्णन केलेल्या शास्त्र आधाराचा असावा। कोणत्याही छटाकभर ज्ञान प्राप्त केलेल्या अडाणचोट गुरुपासून आपण ज्ञान घेऊन त्यांच्या अडाणी पद्धतीनं सांगितलेलं तत्वज्ञान गुरु सहित शिष्याला नरकाला नाही। म्हणून गुरु करना पानी पीना छान के और गुरु करना पहचान के। कोणालाही गुरु करायचं नाही। या ठिकाणी राम परमात्मा शबरीला उपदेश द्यायला लागले। रामापेक्षा शहाणे आहो का आपण जगातली माणसं परमार्थ करणारे? पहिली भक्ती कोणती? संतांचा संग। दुसरी भक्ती कथा श्रवणामध्ये प्रेम। रामकथा ऐकताना प्रेम असावं। प्रेमे विण भजन नाका विण मोती अर्था विण पोती वाचुनी काय। हा, एक बाई आणि लग्न झालं, गरीब अवस्था, नवऱ्यानं एकही दागिना करून दिला नाही। सगळ्याच्या घरच्या बायका सोन्यानं मडलेल्या बघितल्या की घरी आल्यावर नवऱ्याला शिव्या द्यायची। कधी काळ्यात पिवळं आणलं का? आणलं का? नाही। कर्मधर्म संयोगाने त्यावेळेला धानही बरे झाले, धानावरचं दुसरं पीक गहूही बरे झाले, रेटही बरा मिळाला। बायको करता 5 तोळ्याची नथनी आणली। सांगायला काऊन कमी करायचं? जुन्या काळात नथनी नाही मुखरा घालायच्या। हा, आताच्या मुलीच्या नाकाला नाही ते सहन होणार। मुखरा, बरोबर आहे ना? पंढरपूर काकाजी, नथनी कुठं ते 1 ग्रॅमची 1.5 ग्रॅमची? 1 तोळ्याचा, 1.5 तोळ्याचा, 2 तोळ्याचा मुखरा। बाईनं झटका मारला की कानापर्यंत जायचा तो मुखरा, असा सुंदर मुखरा। आणि मग नाकात घातला। बाईला तो दागिना कुठलाही असू द्या, गळ्यात अंगावर घातल्यानंतर असं वाटते तिला कोणीतरी मला विचारावं, कधी केला दागिना, कधी केला दागिना? म्हणून हे विहिरीवर
पाण्याचा गुंड घेतला, हातात बाल्टी घेतली, निघाली, नाकाला झटका देत जाते, पाणी काढत जाते. झटका दिला तर एकच हेतू, कोणीतरी विचारावं मला. कधी केला मुखरा? बस कर्मधर्म संयोगाने 15 दिवस मुखरा नाकात राहिला. एवढ्यात ऊसवाला गावात ऊस विकायला आला. हातात ऊस घेतला, एका हातात सुरी घेतली, चिलत जायचा ऊस, खात जायचा, चिलत जायचा, खात जायचा, झटक्यानं मारायची. आणि तो एवढा जोरानं झटका चुकला आणि खा उसावर न बसताना हिच्या हाताला हिच्या नाकावर बसला आणि मुखऱ्या सहित नाक कापून पडलं. आता काय कर, आता काय कर, आता काय करावं? नाक कापल्या गेलं. हिनं ओठाला छिद्र पाडलं, मुखरा घातला. कुठं? ओठात. ओठात शोभा देते का मुखरा? नथनी ओठात शोभा देते का? नाकातच पाहिजे. सगळ्या बाई असायला लागल्या. काय बाई अक्कल आहे की नाही या बाईला? ओठात मुखरा घातला ग, ओठात घालायचा असतो का? जे गेली नवऱ्याला बोलायला लागली, सगळं करता पण काहीतरी करा, सगळं करता काहीतरी करा. म्हणजे काय करू? माझ्यासाठी प्लास्टिकचं नाक आणा. नवऱ्यानं प्लास्टिकचं नाक आणलं आणि काहीतरी हिला शिवलं जुन्या नाकाच्या जागेवर, त्याच्यात मुखरा घातला. हा आपल्या गावचा बाजार कुठचा असतो? आपल्या गावाला जवळ असलेला हा चाचेरचा बाजार कोण्या दिवसचा असते? बुधवारचा. बुधवारचा चाचेरचा बाजार, उन्हाळ्याचे दिवस. आणि ही बाजारला गेली, नेमकी वाळल्या मिरच्याच्या सातत गेली. वाळल्या मिरच्याच्या सातत. हा का भाव मिरच्या? का भाव मिरच्या? 150 रुपये किलो, 150 रुपये किलो. आणि मिरच्याचा भाव पाहत जाते. एवढ्यात एका दुकानदारानं मिरचीचं रिकामं झालं होतं, हातात घेतलं, झटकलं, गराट धुंद आली आणि त्याचा सगळा वास हिच्या नाकात गेला. धडाधड शिका देता देता मुखऱ्या सहित नाक गायब झालं, तर अजून नाही भेटलं. मुखराही गेला, नाकही गेलं. शिका येत होत्या हिला. आता तो मुखराही राहिला नाही, नाकही राहिलं नाही. तसं कथा श्रवण करताना प्रेम नसेल, नाकाशिवाय नथनीला शोभा नाही. कबीरदासजींनी सुंदर एक पद गायन केलं. जिस यार ने नथनी बनाई उसे पुकारी बारंबार. जिस यार ने नथनी बनाई उसे पुकारे बारंबार. जिस यार ने नाक दिया उसे भूल गई गवार. ज्या नवऱ्यानं मुखरा बनवला त्याचं नाव उखाणे टाकू टाकू घेते, उखाणे टाकू टाकू घेते. हा उखाणे टाकून टाकून घेते. आणि ज्या देवानं नाक दिलं त्याचं नावच घेत नाही, त्याला विसरली. तर लक्षात घ्या, पहिली भक्ती संतांचा संग. हा दुसरी भक्ती कथा ऐकण्यामध्ये प्रेम, कथेत प्रेम. तिसरी भक्ती गुरुच्या चरणाची सेवा. चौथी भक्ती भगवंताचे गुणानुवाद प्रेमाने गाणे. हा प्रेम विन भजन नाका विन मोती. प्रेम विन भजन नाका विन मोती. नाका विन मोती. प्रेम विन भजन नाका विन मोती. अर्था विन मोती वाचोनी काय. अर्था विन मोती वाचोनी काय. हरिमुखी गाता हर परिचयता. हरिमुखी गाता हर परिचयता. अर्था विन मोती वाचोनी काय. दुसरी भक्ती आपल्या चौथी भक्ती भगवंताचे गुणानुवाद प्रेमाने गाणे. प्रेमाने गायचं आहे. हा आता पाचवी भक्ती
मंत्र जाप मम दृढ विश्वासा. मंत्र जो गुरुनी मंत्र दिला तो दृढ विश्वासाने जप करणे बस. हा मंत्र जाप मम दृढ विश्वासा. पंचम भजन सोवेद प्रकाशा. आपल्या गुरुमंत्रावरती विश्वास ठेवून नित्य त्याचं जप करणे. जोही आपण मंत्र गुरुकडून मिळवला असेल त्याचा विश्वासपूर्वक जप करावा. ज्यांनी गुरु केलाच नसेल त्यांनी भगवान शंकराला गुरु करावं आणि त्यांच्या मुखात येणारा मंत्र स्वीकार करावा. हा नित्य भगवान भोलेनाथ कोणता मंत्र जपतात, कोणता मंत्र जपतात ते नाव घ्यायची मनाई आहे खरं गड्या काही संप्रदायात, पण शंकरजी जपते बा. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव. भजन करे महादेव श्रीराम जय राम. भजन करे महादेव. राम बुद्धि सदा शिव. हाय राम बुद्धि सदा शिव. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन महादेव भजन करतात. कोणतं भजन? श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम. हात आहे का तुम्हाला? थांबा हात आहे का तुम्हाला? ज्याला ज्याला हात नाही त्यांनी वर करा. ज्याला हात आहे त्यांनी टाळी वाजवा. तोंड आहे ना सगळ्यांना? टाळी वाजून भजन करा. श्रीराम जय राम जय जय राम. 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 सांस की कसम आप नहीं गाओगे तो सब लोग गाओ ना. श्री राम जय जय राम. जोर से गाओ. श्री राम जय राम जय राम. जय जय राम. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव. भजन करे महादेव श्रीराम जय राम. भजन करे महादेव श्रीराम जय राम. भजन करे महादेव. रामचंद्र भगवान भोलेनाथ नित्य राम नाम जपतात. राम नाम का म्हणून जपतात? भोले बाबांनी विष घेतलं, त्या विषाची दाहकता रामनामाने कमी झाली. कारण रामनामामध्ये अमृत लपलेला आहे आणि अमृताचा कुठलाही आपल्या विषाचा कुठलाही परिणाम आपल्यावरती होऊ नये याकरता रामनाम रूपी अमृताचा आधार घेतला आणि भोलेनाथाच्या मुखात रामनामाने प्रभाव केल्यामुळे विषाचा कुठलाही परिणाम भोले बाबावर झाला नाही आणि भोले बाबा आहे तसेच आहे. हा महिमा रामनामाचा आहे आणि तेच नाम जर जपू नको म्हणत असल त्या गुरुले काय म्हणावं रे बाबा. अरे गुरु रामनाम घेऊ नको म्हणणाऱ्या ऐकले का? पहिले अभ्यास कर. हा मरायच्या वेळेला जटायूने रामनाम जपलं, जातीनं गीत होता त्याला मुक्ती मिळाली. आपण माणसं आहो, रामनाम जपल्यानं मुक्ती मिळणारच
यात 1001% गॅरंटी, संशय ठेवायचं काम नाही. पण असं भगवंताचं नाम घेताना ऐका, भगवंताचं नाव घेताना त्यामध्ये प्रेम असावं. मंत्र जाप मम दृढ विश्वासा, पंचम भजन सुविध प्रकाशा, चटदम शील विरची बहु कर्मा, निरत निरंतर सज्जन धर्मा. 6वी भक्ती भगवंताच्या प्राप्ती करता इंद्रियाचा निग्रह करणे. 7वी भक्ती सर्व जगतामध्ये परमात्मा भरलेला आहे हा भाव करून भगवंताची भक्ती करणे आणि माझ्यापेक्षा संतांना अधिक आदर देणे. 8वी भक्ती आठवजता लाभ संतोषा, सपन्यो नाही दे काही परदोषा. 8वी भक्ती ती आहे जेवढं मिळालं त्यात संतोष मानणे. 8वी भक्ती आणि स्वप्नात देखील दुसऱ्याचे दोष न पाहणे, सगळ्यांच्या प्रती अनुराग प्रेम हे कायम ठेवणे. 9वी भक्ती नवम सरळ